सुवर्ण मांडल या बघा मांडल सुवर्ण मांडल या बघा मांडल काय लागले तरी का आता बोलाय त्या जाग्याला मला सांगतोय का तुम्हाला बराच पडला माझ्या गावाला तवालो तुमच्या गावाला जाण्यासाठी वाटले त्या जाग्याला मदत करता असं लागलं होतं की का आता बोलायला बोल घेतलं त्यांनी ऐकून त्या जाग्याला बोलायला बघायला
मिशरणी शिकारी तू बाबरास सागर एक फूल वाहतो सखे तेव्हा तुला पाहतो सखे एक फूल वाहतो सखे तेव्हा तुला पाहतो सखे सोमरायाला गवळी बोलू लागलं मला सांगतोय का तुम्हाला कोणची तर बघायला द्या आम्हाला म्हणजे बरोबर आली त्या सोम तुका बाय पाटला सोमराया पाटील आणि तुकाबाया पाटील लागलं होतं का आता बोलायला आणि त्या असणाऱ्या गवळ्या पिक्याला गेला अरे प्रत्येकाला गरज हाया तुमच्या गावाला बराग पडत उद्या आमच्या गावाला सुद्धा बराग पडत आलाय सा तुम्ही आमच्या गावाला सांगतोय का तुम्हाला कुठली तर एक बघायला झाला आणि रावा मातेच्या भागाला एवढंच रेखा तिने आता ऐकून गेला तिथून पाठीमागल्या बाजूला तरी निघून रेखा चालू होतं त्याला गेला आनंद झाला मावल्याच्या गावल्या लागवली उठलं निघून चाललं पण सोम तुकात्रा भाऊ लागलं अरे बाबा सांगतोय का तुम्हाला आणि काय म्हणत त्या देवाला एकच बघायला सोडून राहायला सांगितलं मात्र त्या जाग्याला त्यांना आणि आनंद झाला वाट लागल्या शिवाय चालायला पण राखल्याला पूर्ण माझा हाती जरा त्या कुरणाला होटाचा त्या कुरणाला शिंग्याचा त्या कुरणाला हाती गाडी जरा त्या कुरणाला माझ्या जाण्यात कुरणाला जाण्यात तुमच्या नाही सोडायच्या मात्र देवाला गोष्ट तिने ऐकून रेखा आता गेला आणि लागलं होतं काय आता बोला गेला गेला गोष्ट पटली देणाला आणि प्रकार काय घडाला देवाला रेखा आता उठायला वाट लागल्याशिवाय चालायला निघून गेला ज्याने त्या रेखा जवळच्या बाजूला गेलं जाण्या जवळ
चालणार गवळे विठ्ठला निवडा चाललं निवडाला आपल्या गडीला आणि पांढरा भावाला लागलं बोलायला पांढऱ्या भावाला लागलं होतं मी का आता बोलायला पाटलाने जागा दिला आपला हायाला आणि कसा दिलाय त्या जाग्याला एक बघायला धरून राजाय सांगितलं या मला आनंद झाला डोळ्याला विचार केला मनाचा आणि प्रकार काय घडला डोळ्याला पाहिजे आपण आता मुंबईला असंच चाललो बसवत तरी खातच राहिलं ना मात्र त्या जाग्याला विचार मनाचा केला हात लावला श्रीरामात्याला आणि आता कधी पाहिजे मुंबईला म्हणून तिने काय केलं मात्र त्या जाग्याला शंभर दिवसाला एकमेकाचा विचार शिवा तिने करायला कुऱ्हाडी घेतल्या हाताला आणि झाडं झुडपला घेऊन ते तोडायला झाडं झुडपं लागल्यात गवळी तोडायला याला लागल्यात विठ्ठला घालायला शुक्रवारी हाड घातला शनिवारी वडाप लावलं आणि आई द्वाऱ्या दिवसाला सगळ्याच्या पाण्याला गड्डीच्या निघून पाला चालू केली ठेवायला सोमवारच्या दिवसाला ज्याने पाहिजे आपण आता त्यात घालायला म्हणल्यानंतर एवढ्या त्या जाग्याला गडी गुणपुऱ्या तयार झाली तर आई वाऱ्या दिवसाला ज्याने आता तिथं आता घालायच्या गडीला तर निवड पाहिजे लावायला भय बाताचा निवड घेतला भरलं पण हाताला घेतलं अगरबत्ती घेतली पेड्याच्या तोंडाला ठेवली देवायला पाण्याचा शीतळ का आता दियाला लागलं होतं भय बाताचा निवड दाखवायला चरूक लागल्या टाकायला आणि काळ्या डोळ्याचा नारळ द्यायला गेला काळ्या डोळ्याचा नारळ हातात घेतला आणि तो देवी देवाच्या सटीच्या नावानं तो नारळ तिने वाढवला भय बाताचा चरूक घेतला हाताला निवड लावला अगरबत्ती लावली होती कापडा लावला आणि तोच चरूक म्हणून गड्डीच्या भोवताला विठ्ठला टाकला फिरायला लागलं होतं रे का आता एकमेकाला बोलायला ज्याने घेऊन जाऊया चालायला ने त्या दिवशी कालूसाला सांगायला लागेल गवळी लागला वरायला प्रकार काय घडला मात्र जेवायला एकमेकाला बसू लागलो तर काय बोलायला मौर्य बघायला गावाचा मौर्य बघायला गावाचा अभिषेक दादा
एकमेकाला भाऊ लागलो होतं मी का आता बोलायला काय केलं पाहिजे उद्यापासूनची जोडणी चालू झाली त्या जाग्याला आता ज्याने रोजच जायाच्या चालायला नवतीने सांजना ज्याने गटीला यायच्या गटीला ज्याने घालायच्या नेमत्यांचा सरदा त्या बारामती नगराला तरी चालली मी त्याला मांडली मात्र ते जायला बरीच दिवस निघून मी का आता जायला काय थोड्या रोजानं काय थोड्या दिवसानं काय प्रकार घडला तिथे त्या जाग्याला पण वाचून त्या ज्याच्या विटला पाच बाद ज्याच्या झाल्या साऱ्याला त्या ज्याच्या मिळाल्या गाडी सारख्या ज्याला लागल्या पांढऱ्या वेळ देवाने त्या ज्याच्या लागल्या पाहिला ज्याने लागल्या होत्या उद्या मी का आता मारायला काय थोडे दिवस निघून मी का जायला काय थोड्या रोजानं त्या जाग्याला
शासनाने हम गाणे हमारे बरोबर आहे की आपलं दोघांचं आहे तो घेतलं नाही घेतलं आहे एकाने काय केलं हा 2 मुलं आणि 2 मुलगी होय आपलं शासनाचं नियम आहे शासनाने शासनाने सांगायला विचारलं बाबा हा आता शासनाचा नियम पाळायचा नाही होय कळला तो पाळला म्हणला तर काय हम दोघे हमारे लोक म्हणजे विचारच म्हणला हे कसं शासनाच्या नियमात बसतंय हे बघा म्हणला हे हम लोक आणि हा हमारे दो शासनाने ही बाई तुझी ही माझी आहे ना हे मुली आम्हाला लोक शासनाने पाळण्यात लागत नाही म्हणला ते बरोबर आहे त्या आलेल्या गावातली पद्धत आहे हा आहे ना होय पण तुझी माऊली आता आई बापाला आपल्या मुलावर जबाबदार कमी करायची बरोबर आहे आलेली मुलं आई बापाला विसरत चालली आई बापाला विसरत नाही पण आई बाप मुलाला विसरत विसरत नाही कधी कारण हा केला भावाचा मोठा मुलगा आई बापाला धावतोय 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 लग्न झाल्यावर आई बापा
आता ह्या गाण्याच्या पायात देवदेवशी वडवा म्हणलो पण कोणाच्या करून नाच्या जामा देवाला
सगळं घेतलं त्याच्यावर घातलं मात्र
सांगून गेली तुका आणि देवा म्हणत होता आयुष्यात हिरे ठेवायचं आणि जायचं जायचं आहे पण याचा अर्थ असा नव्हे काय मिळेलच नाही काय मिळेलच नाही पाहिजे गाडी बंगला भाई घेतला पाहिजे बंगला भाई बांधला पाहिजे असा ह्याचा अर्थ होत नाही संसार पण केला पाहिजे गाडीत नंतर फिरलं पाहिजे बंगला पण बांधला पाहिजे तर घडीला लागतात आणि हे या मार्गाने करून टाकलेला आहे मुळे वाईट मार्गाने करून लावले त्यामुळे तुम्ही राग मारू नका हा युगाचा भाग आहे माझा दृष्टी आपल्याला नाही लागत बरोबर 3 मजली बिल्डिंग बांधली शेवटचं घर कुठं नावाचं आहे मशान शेड आहे आहे ना 40 लाखाच्या गाडीचं घर आहे पण चौघांच्या खांद्यावर जायचं आहे आणि 20 लाखाच्या बाथरूमात अंघोळ करा शेवट अंगणात बसूनच अंघोळ लागली आज घरात नाही बाहेर जायचं जाताना एकच वस्तू वाढून सांगितली आपल्या तिकडे पर्यंत नाही बरं का काय आहे तर आपल्याला काढून घ्यायचं एक आपण आपल्याला ओळखायचं नाही एक वस्तू आपली पण निर्णय नाही करते मध्ये जायचं आणि टाकायचं फोडायचं शिर मारली म्हणजे कळा थोडा पाहून मेल्यावर त्या आपल्या बरोबर मातीचा एक मरका सांगून गेले नाही कुणाचे कुणी महिना कुणाचा भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे मेळावरती मिळतील गोरे फुटतील धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कुणी सतीवाडीचे आंदोलन म्हणून मनाला सांगायचं पुन्हा सांगून गेले तू माणसाचं काय झालं ताप झालं म्हणलं की घेऊन आला आणि ताप गेला कोणी जेवायच्या बापासाठी मला असं करायला हा असं माणसाचं जरा जेवण नामच पण आपल्या घ्यायला पाहिजे मग काय होतात देव आपल्याला पाहिजे माणसाचं काय म्हणी नाही भाव आणि जेव्हा मला
पिंगळा देवाने बनवला त्यात पिंगळा लागू बसविला पिंगळा लागून यज्ञाने बोल बोल तो मंजूर राणी अनंत सदा गायक उदाहरणार्थ सांगायला गेलं थोडंसं तर मंजूर रावणाने सीतेला पळवून गेले त्यासाठी वानर सैन्याचे हनुमान आणि रामराया लक्ष्मण सीतेला आणण्यासाठी चालले जाता जाता वाटत समुद्र आला आता सेतू बांधण्यासाठी काय करायचं एक दगड घ्यायचा त्या दगडावर राम शोधले यायचा आणि तो दगडच्या समुद्रात टाकायचा म्हणून रामलीला दगडच्या पाण्यावर चालत होता एवढी ताकद रामची रामाटवा थोडा पुण्य साठवा पुण्याईचा चेक ढकुशाल पुण्याईचा चेक ढकुशाल Terima kasih.